नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. देशातील पहिली वंदे मातरम स्लीपर ट्रेन अखेर तुमच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. पण प्रश्न हा आहे की ही ट्रेन नक्की कोणत्या मार्गावर धावणार? भारतीय रेल्वेने गेल्या काही वर्षात वेगवान आणि आरामदायी प्रवासासाठी मोठे बदल केलेत. तेजस आणि वंदे भारत नंतर आता पुढचा टप्पा म्हणजे वंदे भारत स्लीपर ट्रेन. ही गाडी आतून अत्यंत आधुनिक, स्वच्छ आणि लांबच्या प्रवासासाठी खास तयार केली आहे. सध्या देशातील सर्वाधिक लांब आणि प्रवासी असलेले दोन रूट म्हणजे मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते कोलकाता. म्हणून पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन यापैकीच एखाद्या मार्गावर धावणार अशी शक्यता आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही सेवा लवकरच सुरू होणार असल्याचं स्पष्ट केलंय. दोन स्लीपर वंदे भारत गाड्यांची आवश्यकता असून त्यापैकी एक गाडी पूर्ण तयार आहे. या दोन्ही मार्गांवरील राजधानी एक्सप्रेसला सर्वाधिक प्रतिसाद मिळताना दिसतोय. वंदे भारत स्लीपर ट्रेनची खासियत काय आहे जाणून घेऊयात. कायनेट रेल्वे सोल्युशन्सने वंदे भारत स्लीपर ट्रेनची निर्मिती केली आहे. भारत आणि रशियाने एकत्र येत ही कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी 120 वंदे भारत स्लीपर ट्रेनची निर्मिती करणार आहे. या गाडीची चाचणी घेत असताना तिने ताशी 180 किलोमीटर प्रति तास वेगाचा टप्पा गाठला होता. या ट्रेनमध्ये वायफाय, चार्जिंग पॉइंट, अत्याधुनिक स्लीपर कोचेस आणि ताशी 180 किलोमीटर वेग गाठण्याची क्षमता आहे. कायनेट रेल्वे सोल्युशन्सने भारत रशिया तंत्रज्ञानाचा वापर करून ही ट्रेन तयार केली आहे. दुसरी गाडी रुळावर उतरताच स्लीपर वंदे भारतचं ऑपरेशन सुरू होणार आहे. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर कोणत्या शहरातून सुरू होईल याची अंतिम घोषणा केव्हाही होऊ शकते. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.